हॅलो स्टुडंट्स, आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे जो की रिलेटेड असणार आहे DC जनरेटर. या ठिकाणी DC जनरेटरचे जे काही महत्त्वाचे MCQ आहेत ते पूर्ण क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघणार आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे, DC जनरेटरचे कार्य कोणते? तर जनरेटर जर म्हटलं तर जनरेटर म्हणजे सामान्य काम काय असतं जनरेटरचं, की मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्ट करणे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. या ठिकाणी DC जनरेटर आहे, तर DC जनरेटरचं काम काय राहील, की मेकॅनिकल एनर्जीचे DC इलेक्ट्रिकलमध्ये रूपांतर करणे. ऑप्शन नंबर सी आहे, मेकॅनिकल एनर्जीचे DC इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करणे. हे कार्य कशाचे आहे, तर DC जनरेटरचे. हा आपला प्रश्न क्रमांक पहिला होता. DC जनरेटरचे कार्य कोणते? तर मेकॅनिकल एनर्जीचे DC इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर करणे. प्रश्न क्रमांक दुसरा बघू आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, DC जनरेटरमध्ये निर्माण होणारा EMF कोणता असतो? DC जनरेटरमध्ये निर्माण होणारा EMF कोणता असतो? तर तो असतो डायनॅमिकली इंड्यूस EMF. प्रश्न क्रमांक 2 होता आपला, DC जनरेटरमध्ये निर्माण होणारा EMF कोणता असतो? तर तो असतो डायनॅमिकली इंड्यूस EMF. प्रश्न क्रमांक 3 बघू आपण. डायनॅमिकली इंड्यूस EMF हा मुळात कोणता असतो? तर हा असतो अल्टरनेटिंग करंट म्हणजेच AC करंट, आणि हा तयार होतो आर्मेचरमध्ये. ठीक आहे. प्रश्न होता आपला की डायनॅमिकली इंड्यूस EMF हा मुळात कोणता असतो? तर याचं उत्तर आहे अल्टरनेटिंग करंट. प्रश्न क्रमांक 4 आहे, कंडक्टरमध्ये EMF निर्माण होण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या? प्रश्न होता आपला, कंडक्टरमध्ये EMF निर्माण होण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या? तर ऑप्शन नंबर सी असेल याचं, चुंबकीय क्षेत्र व कंडक्टर या दोघांपैकी एक स्थिर व एक फिरता असला पाहिजे. जसं मॅग्नेटिक फील्ड आहे, हा एक N पोल आहे, दुसरा S पोल आहे. याच्यामध्ये एक कंडक्टर जर आपण ठेवला, ठीक आहे, एक कंडक्टर जर ठेवला तर आपल्याला माहिती आहे की या दोन पोलमध्ये काय असतात? मॅग्नेटिक फील्ड असतात, मॅग्नेटिक फ्लक्स असतात. तर या ठिकाणी प्रश्न विचारला होता, कंडक्टरमध्ये EMF निर्माण होण्यासाठी कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते? तर एक असेल मॅग्नेटिक फील्ड आणि फोर्स. तर एक तर आपल्याला कंडक्टरला मूव्ह करावं लागेल किंवा जे मॅग्नेटिक लाईन आहे त्याला मूव्ह करावं लागेल. तर या दोघांपैकी कुठलाही एक मूव्हमेंट केला, फिरता ठेवला तर कंडक्टरमध्ये EMF तयार होऊन जाईल. तोच या ठिकाणी प्रश्न आपल्याला केलेला आहे की कंडक्टरमध्ये EMF निर्माण होण्यासाठी कुठल्या बाबीची आवश्यकता असते? तर ऑप्शन आहे चुंबकीय क्षेत्र म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड किंवा कंडक्टर या दोन्हीपैकी एक स्थिर व एक फिरता असला पाहिजे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे आपला, प्रश्न क्रमांक 5. DC जनरेटर हा कोणत्या तत्वावर कार्य करतो? म्हणजे DC जनरेटरचं प्रिन्सिपल कुठलं आहे? तर ते आहे फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स. प्रश्न क्रमांक 5 आहे आपला, DC जनरेटर हा कोणत्या तत्वावर कार्य करतो? म्हणजे DC जनरेटरचे प्रिन्सिपल कोणते? तर फॅराडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार, म्हणजेच फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार DC जनरेटर कार्य करतो. प्रश्न क्रमांक 6 आहे की जनरेटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची दिशा कोणत्या नियमाने माहीत करता येते? तर याचा आन्सर आहे फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार. प्रश्न क्रमांक 6 आहे, जनरेटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची दिशा कोणत्या नियमाने माहीत करता येते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार. तर या ठिकाणी एक आपण लक्षात ठेवू की जनरेटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची दिशा कोणत्या नियमानुसार माहीत होईल? तर फ्लेमिंगच्या उजव्या हातानुसार, म्हणजे फ्लेमिंग राईट हँड रूल. आणि मोटरमध्ये कुठला नियम यूज होईल? तर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, म्हणजे फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. ठीक आहे. जनरेटरमध्ये उजव्या हाताचा नियम, मोटरमध्ये डाव्या हाताचा नियम, हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे की फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार अंगठा, पहिले बोट व मधले बोट यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असला पाहिजे? तर याचं उत्तर आहे तिन्ही बोटे एकमेकाच्या 90 अंशात असले पाहिजे. प्रश्न क्रमांक 7 आहे, फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार अंगठा, पहिले बोट व मधले बोट यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असला पाहिजे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, तिन्ही बोटे एकमेकाच्या 90 अंशात असले पाहिजे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे, DC जनरेटरला म्हणजे जनरेटरला फिरवणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? तर याला म्हणतात प्राइम मूव्हर. प्रश्न क्रमांक 8 आहे, जनरेटरला फिरवणाऱ्या यंत्रास काय म्हणतात?
तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, प्राईम मूव्हर. प्रश्न क्रमांक 9 आहे या ठिकाणी की चुंबकीय क्षेत्रात जेव्हा कंडक्टर फिरवला जातो तेव्हा त्यामध्ये कशामुळे व्होल्टेज निर्माण होतो? तर याचं उत्तर आहे इंडक्शनमुळे. प्रश्न क्रमांक 9 आहे चुंबकीय क्षेत्रात जेव्हा कंडक्टर फिरवला जातो तेव्हा त्यामध्ये कशामुळे व्होल्टेज निर्माण होतो? तर याचे आन्सर आहे इंडक्शनमुळे व्होल्टेज निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 10 आहे डायनॅमिकली इंड्यूस EMF निर्माण करण्यासाठी जर कंडक्टर स्थिर ठेवला तर काय करणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर राहील कंडक्टर भोवती चुंबकीय क्षेत्र फिरवणे पाहिजे. प्रश्न क्रमांक 10 होता आपला डायनॅमिकली इंड्यूस EMF निर्माण करण्यासाठी जर कंडक्टरला स्थिर ठेवला तर काय करणे आवश्यक राहील? तर कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र फिरवले पाहिजे. आपल्याला माहिती आहे की कुठलेही EMF तयार करण्यासाठी इंड्यूस EMF तयार करण्यासाठी एक जर नॉर्थ पोल असेल, साऊथ पोल असेल आणि या ठिकाणी एक कंडक्टर असेल तर या साऊथ पोल आणि नॉर्थ पोल याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड असतं हे आपल्याला माहीत आहे. या ठिकाणी काय असतं मॅग्नेटिक फील्ड, त्याला आपण फ्लक्स यांनी सिम्बॉलनी दाखवतो. तर जर आपण कंडक्टरला मूव्ह केला, कंडक्टरला जर मूवमेंट दिला तर काय होईल कंडक्टरकडून ह्या मॅग्नेटिक लाईन जी आहे या मॅग्नेटिक लाईन कट होईल आणि कंडक्टरमध्ये EMF तयार होईल. पण आपण हा कंडक्टर जर स्थिर ठेवला जसं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की डायनॅमिकली इंड्यूस EMF निर्माण करण्यासाठी जर कंडक्टर स्थिर ठेवला तर काय करणे आवश्यक आहे? तर जे हे नॉर्थ पोल आहे आणि साऊथ पोल आहे हे दोन्ही पोल आपल्याला काय करावं लागेल? रोटेट करावे लागेल म्हणजे फिरवावे लागेल. तर तोच या ठिकाणी प्रश्न म्हटलेला आहे, उत्तर दिलेलं आहे की कंडक्टरच्या भोवती चुंबकीय क्षेत्र म्हणजेच हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे मॅग्नेटिक फील्ड फिरवले पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक नेक्स्ट विचारलेला आहे 11 नंबरचा जनरेटरचा योक हा कास्ट आयरनपासून का बनवलेला असतो? तर याचं उत्तर आहे किमतीने स्वस्त असतो, चुंबकीय मंडळ म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पूर्ण करतो आणि जनरेटरच्या आतमध्ये जे काही पार्ट असतात त्यांना मेकॅनिकल प्रोटेक्शन करतो. म्हणजे याचं उत्तर राहील वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11 होता की जनरेटरचा योक हा कास्ट आयरनपासून का बनवलेला असतो? तर याचं उत्तर असेल किमतीने स्वस्त असतो, चुंबकीय मंडळ पूर्ण करतो आणि आतील भागाचे यांत्रिक संरक्षण करतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे जनरेटरचा पोल लॅमिनेट का केलेले असते, का बनवलेले असते? तर एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 12 आहे आपला जनरेटरचा पोल लॅमिनेटेड का बनवलेले असते? तर एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. आता या ठिकाणी एडी करंट लॉस विचारलेला आहे तर आपण बघून घेऊ. एडी करंट लॉस कमी करण्यासाठी काय करतो आपण? पोलला लॅमिनेट करतो. एडी करंट लॉस कमी करण्यासाठी पोलला आपण काय करतो? लॅमिनेट करतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी जे मटेरियल आहे ते कुठले वापरतो आपण? सिलिकॉन स्टीलचे वापरतो. हे लक्षात ठेवायचं. एडी करंट लॉस कमी करण्यासाठी पोलला आपण लॅमिनेट करतो आणि हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी जो मटेरियल आहे तो आपण सिलिकॉन स्टीलचा वापरतो. प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 13 स्लिप रिंगसाठी कोणते मटेरियल वापरतात? प्रश्न क्रमांक 13 आहे स्प्लिट रिंगसाठी कोणते मटेरियल वापरतात? तर स्प्लिट रिंगसाठी मटेरियल जे वापरतात ते वापरतात कॉपरचे. पुन्हा एकदा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 13 स्प्लिट रिंगसाठी कोणते मटेरियल वापरतात? तर ते वापरतात कॉपरचे. आता या ठिकाणी आपण बघून घेऊ थोडं. आता DC जनरेटर जे आहे DC जनरेटरमध्ये 2 रिंग असतात. एक असतात नॉर्मली रिंगचे 2 टाईप पडतात. एक असते स्लीप रिंग आणि दुसरं असते स्प्लिट रिंग. ठीक आहे. आता स्लीप रिंग जे आहे ते स्लीप रिंग कशासाठी तयार करतात? समजा जनरेटरमध्ये जर AC सप्लाय आपल्याला हवा असेल तर त्या ठिकाणी आपण स्लीप रिंग वापरतो आणि आपल्याला DC सप्लाय हवा असेल तर आपण स्प्लिट रिंग वापरतो. तर स्प्लिट रिंग आपण आताच बघितलं कशापासून बनतो? तर कॉपरपासून. आणि स्लीप रिंग जो आहे तो कशापासून बनतो? तर तो बनतो फॉस्फरस ब्रॉन्झपासून. हे लक्षात ठेवायचं. फॉस्फरस ब्रॉन्झपासून. ठीक आहे. स्लीप रिंग जो आहे तो AC साठी उपयोगात आणतो आणि तो बनतो फॉस्फरस ब्रॉन्झपासून आणि स्प्लिट रिंग जो आहे तो DC साठी उपयोगात येतो आणि तो बनतो कॉपरपासून. अत्यंत महत्त्वाचं आहे. हे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात.
त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे 14. जनरेटरच्या फिरत्या आर्मेचर कंडक्टरला स्लिप रिंग जोडल्यास आउटपुटला कोणता करंट मिळतो? आत्ताच आपण बघितलं की स्लिप रिंग जर असेल तर स्लिप रिंग एसीसाठी वापरतात, स्प्लिट रिंग असेल तर स्प्लिट रिंग डीसीसाठी वापरतात. तर या ठिकाणी स्लिप रिंग विचारलेला आहे म्हणजे त्याचा आन्सर येईल अल्टरनेटिंग करंट म्हणजेच एसी सप्लाय. पुन्हा एकदा बघून घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 14. जनरेटरच्या फिरत्या आर्मेचर कंडक्टरला स्लिप रिंग जोडल्यास आउटपुटला कोणता करंट मिळेल? तर ऑप्शन नंबर ए अल्टरनेटिंग करंट म्हणजेच एसी सप्लाय. प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे 15. डीसी जनरेटरच्या आर्मेचरमध्ये निर्माण होणारा व्होल्टेज हा कशाच्या आउटपुटवर? प्रश्न क्रमांक 15 आहे डीसी जनरेटरच्या आर्मेचरमध्ये निर्माण होणारा व्होल्टेज हा कशामार्फत आउटपुट टर्मिनलला पाठवला जातो? तर तो पाठवला जातो कम्युटेटर व ब्रशेसच्या माध्यमातून. प्रश्न क्रमांक 15 आहे डीसी जनरेटरच्या आर्मेचरमध्ये निर्माण होणारा व्होल्टेज हा कशाच्या मार्फत आउटपुट टर्मिनलला पाठवला जातो? ऑप्शन नंबर बी कम्युटेटर व ब्रशेसच्या माध्यमातून. प्रश्न क्रमांक 16 आहे कमी क्षमतेच्या जनरेटरमध्ये साधारणपणे कार्बन ब्रशेसचा उपयोग का केला जातो? तर याचा आन्सर आहे कार्बन हा सेल्फ लुब्रिकंट असतो, कार्बन हा मऊ म्हणजे सॉफ्ट असतो आणि कार्बनचा टेम्परेचर कोइफिशियंट्स हा निगेटिव्ह असतो. या तिन्ही कारणामुळे कमी क्षमतेच्या जनरेटरमध्ये कार्बन ब्रशेसचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 16 आहे कमी क्षमतेच्या जनरेटरमध्ये कार्बन ब्रशेसचा उपयोग का केला जातो? तर कार्बन हा सेल्फ लुब्रिकंट असतो, कार्बन हा मऊ असतो आणि कार्बनचा टेम्परेचर कोइफिशियंट्स ऑफ रेजिस्टन्स हा निगेटिव्ह असतो. म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 17. कार्बन ब्रशेसची करंट डेन्सिटी किती ठेवली जाते? तर त्याचा आन्सर आहे 5 अँपिअर दर चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 17 आहे कार्बन ब्रशेसची करंट डेन्सिटी किती ठेवली जाते? याचा आन्सर आहे 5 अँपिअर दर चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे जास्त क्षमतेच्या जनरेटरमध्ये ब्रशेस कोणत्या मटेरियलचे वापरतात? तर याचा आन्सर आहे कॉपर. जास्त क्षमतेच्या जनरेटरमध्ये ब्रशेस कोणत्या मटेरियलचे वापरतात? तर कॉपरचे. आणि कमी क्षमतेचे जनरेटर असेल तर त्याच्यामध्ये ब्रशेस वापरतात कार्बनचे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे 19. कम्युटेटर सेगमेंट कशापासून बनवले असतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. कम्युटेटर सेगमेंट कशापासून बनवलेले असतात? तर याचं उत्तर आहे हार्ड ड्रॉन कार्बनपासून. कम्युटेटर सेगमेंट कशापासून बनवलेले असतात? तर हार्ड ड्रॉन कार्बनपासून. प्रश्न क्रमांक 20. कम्युटेटर सेगमेंटमध्ये इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून काय वापरले असते? तर याचे आन्सर आहे मायका. त्यालाच आपण अभ्रक असे सुद्धा म्हणतो. प्रश्न क्रमांक 20 आहे कम्युटेटर सेगमेंटमध्ये इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून काय वापरतात? तर मायका. त्यालाच आपण अभ्रक असे सुद्धा म्हणतो. प्रश्न क्रमांक 20 आहे सेल्फ एक्साइटेड जनरेटरचे किती प्रकार असतात? तर आपण याच्या आधीच्या क्लासमध्ये बघितलं होतं. जनरेटरचे नॉर्मली 2 प्रकार पडतात. एक असतात सेल्फ एक्साइटेड जनरेटर आणि दुसरं असतं सेपरेटली एक्साइटेड जनरेटर. आता सेल्फ एक्साइटेड जनरेटरचे 3 प्रकार पडतात. एक आहे सिरीज डीसी जनरेटर, शंट डीसी जनरेटर आणि कंपाऊंड डीसी जनरेटर. म्हणजे याचा आन्सर येईल वरील सर्व. सेल्फ एक्साइटेड जनरेटरचे किती प्रकार पडतात? तर सिरीज जनरेटर, शंट जनरेटर, कंपाऊंड जनरेटर. म्हणजे त्याचा आन्सर येईल वरील सर्व. प्रश्न क्रमांक 22 आहे सेपरेटली एक्साइटेड जनरेटरची फील्ड वाइंडिंग कशी उत्तेजित केली जाते? तर याचा आन्सर आहे बाहेरून स्वतंत्र डीसी करंटच्या साहाय्याने. प्रश्न क्रमांक 22 होता सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटरची वाइंडिंग, डीसी जनरेटरची फील्ड वाइंडिंग कशी उत्तेजित म्हणजे एक्साइटेड केली जाते? तर कशा पद्धतीने एक्साइटेड केली जाते? तर बाहेरून स्वतंत्र डीसी करंट देऊन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23 सेल्फ एक्साइटेड जनरेटरची फील्ड वाइंडिंग कशी उत्तेजित केली जाते म्हणजे एक्साइटेड केली जाते? कशा पद्धतीने एक्साइटेड केली जाते? तर जनरेटरच्या स्वतःच्याच डीसी करंटने. ऑप्शन नंबर सी. आपण याच्या आधीच्या क्लासमध्ये बघितलं आहे, ते तुम्ही बघू शकता. प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24 आहे डीसी जनरेटरचा ईएमएफ कोणत्या घटकावर अवलंबून असतो? तर याचा आन्सर आहे पोलची संख्येवर डिपेंड करतो, दर पोल गणिक मिळणाऱ्या फ्लक्सवर डिपेंड करतो, कंडक्टरच्या संख्येवर डिपेंड करतो. म्हणजे याचा आन्सर येईल वरील सर्व. आता डीसी जनरेटरचा जो ईएमएफ आहे याचं सूत्र काय आहे? हे सूत्र लक्षात ठेवायचं. ई म्हणजे ईएमएफ बरोबर
या ठिकाणी पी म्हणजे पोल, फ्लक्स, कंडक्टरची संख्या आणि आर्मेचरची स्पीड, एन म्हणजे आर्मेचरची स्पीड. ठीक आहे, या ठिकाणी वाइंडिंगचा प्रकार दिलेला आहे. तर प्रश्न क्रमांक जो आपला विचारलेला होता 24, DC जनरेटरचा EMF कोणत्या घटकावर अवलंबून असतो? तर पोलची संख्येवर डिपेंड करतो का? कलर चेंज करू आपण इथे. पोलच्या संख्येवर डिपेंड करतो तर करतो, म्हणजे हा बरोबर आहे. फ्लक्सवर डिपेंड करतो का? तर फ्लक्सवरही डिपेंड करतो. कंडक्टरच्या संख्येवर डिपेंड करतो का? तर कंडक्टरच्या संख्येवर सुद्धा डिपेंड करतो. म्हणजे ह्या तिन्ही फॅक्टरवर डिपेंड करतो, म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे, सारख्या पोलची संख्या असलेल्या जनरेटरमध्ये लॅप वाइंडिंगच्या तुलनेत वेव्ह वाइंडिंगमध्ये निर्माण होणारा EMF किती असतो? तर कसा असतो तो? जास्त असतो. प्रश्न क्रमांक 25 आहे, सारख्या पोलच्या संख्या असलेल्या जनरेटरमध्ये लॅप वाइंडिंगच्या तुलनेत वेव्ह वाइंडिंगमध्ये निर्माण होणारा EMF कसा असतो? तर जास्त असतो. आता या ठिकाणी आपण बघू, एक असते लॅप वाइंडिंग आणि दुसरी असते वेव्ह वाइंडिंग. तर लॅप वाइंडिंगचा जो उपयोग आहे, ज्या ठिकाणी करंट आपल्याला जास्त हवा आहे त्या ठिकाणी आपण लॅप वाइंडिंग वापरतो, आणि ज्या ठिकाणी करंट कमी हवा आहे त्या ठिकाणी आपण वेव्ह वाइंडिंग वापरतो. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी व्होल्टेज कमी पाहिजे नाही त्या ठिकाणी लॅप वाइंडिंग वापरतो, आणि ज्या ठिकाणी व्होल्टेज जास्त पाहिजे नाही त्या ठिकाणी वेव्ह वाइंडिंग वापरतो. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा. नेक्स्ट बघू आपण. प्रश्न क्रमांक 26 आहे, जनरेटरचा EMF कसा नियंत्रित करू शकाल? प्रश्न क्रमांक 26 आहे, जनरेटरचा EMF कसा नियंत्रित करू शकाल? तर याचा आन्सर आहे गती व फ्लक्स दोन्ही नियंत्रित करून, म्हणजे आर्मेचरची स्पीड आणि फ्लक्स दोन्ही कंट्रोल करून आपण DC जनरेटरचा EMF कंट्रोल करू शकतो. प्रश्न क्रमांक 26 आहे, DC जनरेटरचा EMF कसा नियंत्रित कराल? तर ऑप्शन नंबर डी, गती आणि फ्लक्स दोन्ही नियंत्रित करून. प्रश्न क्रमांक 27 आहे, जनरेटरचा लोड कॅरेक्टरिस्टिक हा कोणाच्या संबंधाचा आलेख होय? प्रश्न क्रमांक 27 आहे, जनरेटरचा लोड कॅरेक्टरिस्टिक हा कोणाच्या संबंधाचा आलेख आहे? तर हा आहे लोड करंट म्हणजे IL आणि टर्मिनल व्होल्टेज. ठीक आहे, ह्या दोन्हीच्या रिलेटेड लोड कॅरेक्टरिस्टिक असतो. प्रश्न क्रमांक 28 आहे, जनरेटरचे इंटरनल कॅरेक्टरिस्टिक कोणाच्या संबंधात असतो? तर तो असतो आर्मेचर करंट आणि EMF. आर्मेचर करंट आणि EMFच्या संबंधात जो लोड कॅरेक्टरिस्टिक असतो त्याला इंटरनल कॅरेक्टरिस्टिक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे, प्रश्न क्रमांक 29, जनरेटरचा मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक कोणाच्या संबंधात असतो? तर फील्ड करंट आणि EMF. प्रश्न क्रमांक 29 आहे, जनरेटरचा मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक हा कोणत्या संबंधाचा आलेख होय? तर याचा आन्सर आहे फील्ड करंट आणि EMF. प्रश्न